नमस्कार. आज आपण कुवा नंबरवरती दुसरा व्हिडिओ बनवत आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कुवा नंबर कसा फाइंड आउट होतो, त्याचं कॅल्क्युलेशन काय हे मी तुम्हाला छान समजवलेलं आहे. जर तुम्हाला तुमचा कुवा नंबर माहिती नसेल, तर तुम्ही अगोदरचा व्हिडिओ जरूर बघा. त्याच्यातून तुम्हाला कळेल तुमचा कुवा नंबर काय आहे. जर तुम्हाला तुमचा कुवा नंबर माहिती असेल, तर आजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता. कारण त्या कुवा नंबरवरूनच आपल्याला लकी डायरेक्शन कोणते आहेत आणि अनलकी डायरेक्शन कोणते आहेत ते समजून घ्यायचे आहे. मुळातच कुवा नंबर हा चायनीज वास्तूचाच एक प्रकार आहे. चायनीज वास्तूमध्ये लोशू ग्रीड असतं. त्या लोशू ग्रीडमध्ये ज्या 8 डायरेक्शन दिलेल्या आहेत आणि आपल्याला जो कुवा नंबर मिळालेला आहे त्याच्यामध्ये कोणत्या 4 लकी डायरेक्शन आहेत आणि कोणत्या 4 अनलकी डायरेक्शन आहे हे आपल्याला आज बघायचं आहे. याच्यामध्ये कसं माहिती आहे का, तुम्ही याची बेरीज अशी करा, नाहीतर अशी करा. याच्यामध्ये टोटल 15च येणार आहे. आता याच्यामध्ये डायरेक्शन कशा घेतल्या जातात बघा. जनरली इकडे लोशू ग्रीडमध्ये इकडे साऊथ येतं. साऊथ नंतर इकडे वेस्ट येणार, इकडे नॉर्थ येईल आणि इकडे ईस्ट. नंतर या साऊथ आणि वेस्टच्या मध्ये इकडे साऊथ वेस्ट, इकडे नॉर्थ वेस्ट, नॉर्थ ईस्ट आणि इकडे साऊथ ईस्ट. आता ह्या टोटल डायरेक्शन किती आहेत, तर ह्या टोटल 8 डायरेक्शन आहेत. आपल्या वैदिक वास्तूमध्ये पण आपण मूळतः 8च डायरेक्शन घेतो. आता खूप त्याच्यावरती रिसर्च झाले आणि 16 डायरेक्शनचा वापर होताना दिसतो. परंतु वैदिक वास्तू किंवा चायनीज वास्तू किंवा पिरॅमिड वास्तू याच्यामध्ये 8 डायरेक्शन वरतीच वास्तू केली जाते. तर आज आपण बघणार आहोत कुवा नंबरवरून याच्यातल्या कोणत्या 4 डायरेक्शन तुमच्यासाठी लकी आहेत आणि कोणत्या 4 अनलकी आहेत हे आपल्याला बघायचं. आता समजा तुमच्या 4 लकी डायरेक्शन मी तुम्हाला सांगितलं, तर तुम्हाला काय करायचंय, त्या 4 लकी डायरेक्शनचा जास्तीत जास्त वापर तुम्ही केला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे, एक तर तुम्ही त्या जागेवरती तुमचा जास्तीत जास्त वेळ गेला पाहिजे. तुमचा स्टडी टेबल तिथे ठेवू शकता किंवा तुमचा ऑफिसचा टेबल त्या डायरेक्शनला तुम्ही ठेवू शकता किंवा तुमचा बेडरूम असेल तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे मॅक्झिमम टाइम तुमचा जर तिथे स्पेंड झाला तर लकी डायरेक्शन तुमच्या त्या ऍक्टिव्ह होतील आणि तुम्हाला त्याचा फायदा. अनलकी डायरेक्शन ज्या मी सांगणार आहे तिथे तुम्ही बसलं नाही पाहिजे. तुमचा जास्तीत जास्त वेळ त्या डायरेक्शनला नाही गेला पाहिजे. त्या तुम्ही अवॉइड केल्या पाहिजे, जेणेकरून तुमच्या अनलकी डायरेक्शन ऍक्टिव्ह होणार नाही. मुळतच कुवा नंबर हा तुमच्या लकी डायरेक्शन साठीच यूज केला जातो. आपण कुवा नंबरचा वापर थोडा न्यूमरोलॉजीमध्ये वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. ऍक्च्युली कुवा नंबरचा वापर तुम्ही वास्तूमध्ये पण करायला शिकलं पाहिजे. तर सुरू करूयात कुवा नंबर 1 पासून. त्याचे लकी डायरेक्शन, अनलकी डायरेक्शन कोणते. कुवा नंबर 5. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कुवा नंबर 5 आला असेल तर फिमेल साठी आपण घेणार आहोत 8 आणि मेल साठी घेणार आहोत कुवा नंबर 2. तर तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं कुवा नंबरचं कॅल्क्युलेशन प्रॉपर तयार ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढे ही जी माहिती देणार आहे ही चांगली समजेल. कुवा नंबर 1 साठीच्या लकी डायरेक्शन. आता ह्या लकी डायरेक्शन मी ज्या तुम्हाला 4 सांगणार आहे, 4 लकी डायरेक्शन आहेत आणि 4 अनलकी डायरेक्शन आहे. या लोशू ग्रीड मध्ये जे आपण बघतोय त्याच्यामध्ये 8 डायरेक्शन होत्या, त्यातल्या 4 या लकी मध्ये येतात आणि 4 अनलकी डायरेक्शन मध्ये येतात. 4 लकी डायरेक्शन असतील आणि तुमच्या वास्तूमध्ये 4च्या 4ही जागा तर तुम्हाला व्यवस्थित वापरायला मिळत असतील तर चांगली गोष्ट आहे. परंतु असं होऊ शकतं की आपल्या वास्तूमध्ये त्या 4 पैकी 2 जागांवरती काही ना काहीतरी प्रॉब्लेम असेल, कोणाचं टॉयलेट आलेलं असेल, किचन आलेलं असेल, काही पण असू शकतं. तिथे आपल्याला नीट यूज नाही करता येणार. तर असं काही निगेटिव्ह इम्पॅक्ट असेल त्या डायरेक्शनवर तर ती नाही वापरता येणार आहे. पण ज्या 2-1 डायरेक्शन तुम्हाला मिळतील त्यांचा यूज नक्की करा. काय बेनिफिट होत आहेत ते बघा. परंतु ज्या अनलकी डायरेक्शन मी सांगणार आहे त्या अनलकी डायरेक्शनचा कमीत कमी वापर, म्हणजे जर नाहीच केला तरी चांगलंच आहे. तर बघूयात कुवा नंबर 1 साठी लकी डायरेक्शन. सक्सेस आणि वेल्थ साठी साऊथ ईस्ट. त्याच्यानंतर हेल्थ साठी ईस्ट डायरेक्शन यांच्यासाठी चांगली आहे. लव्ह आणि रिलेशनशिप साठी साऊथ डायरेक्शन ही चांगली आहे. त्याच्यानंतर ग्रोथ हवी असेल तर नॉर्थ डायरेक्शन कुवा नंबर 1 साठी. आता कुवा नंबर 1 साठी अनलकी डायरेक्शन वेस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट या त्यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन. कुवा नंबर 2 ज्यांचा कुवा नंबर 5 आलाय, असे काही पुरुष असतील, मेल असतील, त्यांचा कुवा नंबर 5 येत होता कॅल्क्युलेशन प्रमाणे, तर त्यांनी कुवा नंबर 2 यूज करायचा. तर त्यांच्यासाठी लकी डायरेक्शन हे सक्सेस आणि वेल्थ साठी नॉर्थ ईस्ट, हेल्थ साठी वेस्ट, लव्ह आणि रिलेशनशिप साठी नॉर्थ वेस्ट, ग्रोथ साठी साऊथ वेस्ट डायरेक्शनचा यूज करायचा. आता यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन कोणत्या आहेत, ईस्ट, साऊथ आणि नॉर्थ, या त्यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन. कुवा नंबर 3 साठीच्या लकी डायरेक्शन सक्सेस आणि वेल्थ साठी साऊथ, हेल्थ साठी नॉर्थ, लव्ह आणि रिलेशनशिप साठी साऊथ ईस्ट, ग्रोथ साठी ईस्ट डायरेक्शन. आता यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन साऊथ वेस्ट, नॉर्थ ईस्ट आणि वेस्ट, ह्या त्यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन. कुवा नंबर 4 साठीच्या लकी डायरेक्शन सक्सेस आणि वेल्थ नॉर्थ, हेल्थ साठी साऊथ, लव्ह आणि रिलेशनशिप साठी ईस्ट,
ग्रोथसाठी साऊथ ईस्ट डायरेक्शन यांच्यासाठी चांगलं आहे. आता यांच्या अनलकी डायरेक्शन वेस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट या अनलकी डायरेक्शन आहे. कुवा नंबर 6 साठीच्या लकी डायरेक्शन सक्सेस आणि वेल्थ साठी वेस्ट, हेल्थ साठी नॉर्थ ईस्ट, त्याच्यानंतर लव्ह आणि रिलेशनशिप साठी साऊथ वेस्ट आणि ग्रोथ साठी नॉर्थ वेस्ट. त्याच्यानंतर अनलकी डायरेक्शन आहे त्यांच्यासाठी साऊथ ईस्ट, ईस्ट, नॉर्थ आणि साऊथ या अनलकी डायरेक्शन आहे. कुवा नंबर 7 साठी लकी डायरेक्शन सक्सेस आणि वेल्थ साठी नॉर्थ वेस्ट, हेल्थ साठी साऊथ वेस्ट, लव्ह आणि रिलेशनशिप साठी नॉर्थ ईस्ट आणि ग्रोथ साठी वेस्ट डायरेक्शन. आता यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन कोणत्या आहेत? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि साऊथ ईस्ट या अनलकी डायरेक्शन. कुवा नंबर 8 फिमेलचा जर कुवा नंबर 5 आला असेल तर त्यांनी कुवा नंबर 8 चे जे काही डायरेक्शन आहेत त्या बघायच्या. तर लकी डायरेक्शन आहेत सक्सेस आणि वेल्थ साठी साऊथ वेस्ट, हेल्थ साठी नॉर्थ वेस्ट, लव्ह आणि रिलेशनशिप साठी वेस्ट आणि ग्रोथ साठी नॉर्थ ईस्ट डायरेक्शन यांच्यासाठी लकी आहे. आता यांच्यासाठी अनलकी डायरेक्शन साऊथ, नॉर्थ, ईस्ट आणि साऊथ ईस्ट या अनलकी डायरेक्शन आहे. कुवा नंबर 9 याच्या लकी डायरेक्शन बघा सक्सेस आणि वेल्थ साठी ईस्ट, हेल्थ साठी साऊथ ईस्ट, लव्ह आणि रिलेशनशिप साठी नॉर्थ, ग्रोथ साठी साऊथ आणि अनलकी डायरेक्शन नॉर्थ ईस्ट, वेस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट या त्यांच्या अनलकी डायरेक्शन आहे. आता तुम्हाला समजलं असेल कुवा नंबर 1 पासून 9 पर्यंतच्या लकी आणि अनलकी डायरेक्शन कोणत्या आहेत. हा, एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची इथे, ज्यांचा पण कुवा नंबर 8 आलाय अशा व्यक्तींनी 8 असं न लिहिता, तुम्हाला मी सांगितलेलं हाताचा इथे आपण कुवा नंबर लिहितो, तर इथे कुवा नंबर लिहिताना 8 न लिहिता असं इन्फिनिटीचा सिम्बॉल लिहा, कारण 8 थोडा स्ट्रगल देतो, पण इन्फिनिटीचा सिम्बॉलचा जर यूज केला कुवा नंबर साठी तर बेस्ट राहील, तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या डाव्या हातावरती कुवा नंबर लिहायचा आहे, जसं मी इथे दाखवलंय ते बघा. हा कुवा नंबर लिहायचा आहे, बाजूला एक सर्कल पण करायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला विश बोलायचे, जे तुम्हाला इच्छा असेल तुमची ती कंप्लीट व्हावी असं वाटत असेल तर ती कुवा नंबर लिहिताना बोलायचं. आणि दुसरी गोष्ट ग्रीन पेनाचा यूज करायचा आहे. कुवा नंबर विषयीची सर्व माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे आणि जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.